पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेसची तयारी, पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती युती होईल. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश शनिथला यांची माहिती. काँग्रेसला त्यांची भूमिका घेण्याचा अधिकार आमची, त्याला हरकत नाहीये. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती ठाकरेंच्या सेनेचे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवे ठाम. निवडणूक जाहीर व्हायच्या आत जागा वाटपाचा निर्णय व्हायला पाहिजे. काँग्रेस जास्त जागा मागतं, विजयाचं प्रमाण कमी असतं, असं वक्तव्य बिहारच्या निवडणुकीतल्या निकालानंतर अंबादास दानवेंनी केलं होतं. मुंबई महापालिकेवरती काँग्रेसचा महापौर बसणार, काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचं वक्तव्य. मारझोड करणाऱ्या पक्षासोबत काँग्रेस जाणार नाही. मारण्याची भाषा करणाऱ्यांसोबत जाणं हा काँग्रेसचा इतिहास नाही. मनसेच्या महाविकास आघाडीच्या समावेशावर वर्षा गायकवाड यांची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया. बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित, सूत्रांची माहिती. येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता. केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याचीही शक्यता. बिहार विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसची दिल्ली बैठक. मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. राहुल गांधी देखील बैठकीला उपस्थित. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं मंथन. बिहारचे निकाल धक्कादायक अजिबात नाहीयेत. बिहारचा निकाल याच पद्धतीने लागावेत यासाठी निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करताना दिसत होतं. सामना अग्रलेखातून भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा. विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले, कांठळ्या मात्र मुंबईत बसल्या. बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है. सामना अग्रलेखाला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं ट्विटवरून प्रत्युत्तर. मुंबई महानगरपालिका कुठल्या परिवाराची जहागिरी नाही. अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका. तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही. आदित्य ठाकरेंचा पलटवार. आम्ही महायुतीमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहोत, पण महाडमध्ये नाही. महानगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्याकडून स्वबळाचा नारा. राज ठाकरे यांची मुंबईमध्ये आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार. दिल्ली स्फोट प्रकरणातला आणखी एक सीसीटीव्ही समोर. लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीमध्ये हादरे. अंडरग्राऊंड असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनमधील सीसीटीव्ही समोर. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या स्फोटानंतर 5 दिवसांनी गाड्या हटवल्या. स्फोटानंतर जळालेल्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने हटवल्या. एफएसएलच्या तपासणीनंतर गाड्या हटवल्या. दिल्ली स्फोट प्रकरणी पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून छापेमारी. हरियाणातील धौ चिन्नूह या परिसरामध्ये तपास यंत्रणांकडून छापेमारी. आरोपी मुजम्मिल सोबतचे दोघे संपर्कात होते, सूत्रांची माहिती. ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू. जम्मू काश्मीरच्या नौगाम भागात मोठा स्फोट. नौगाम स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. जम्मू काश्मीरमध्ये झालेला स्फोट दहशतवादी हल्ला नाही. अमोनियम नायट्रेटचे नमुने घेताना पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाला. जम्मू काश्मीर पोलिसांची माहिती. आयईडी फुटल्यामुळे अमोनियम नायट्रेटचाही स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती. फॉरेन्सिक पथकाकडून नमुने घेताना अमोनियम नायट्रेटचा स्फोट. जम्मू काश्मीरच्या भीषण स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर. नौगाम परिसरातील घरांनाही मोठा हादरा. आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाईनसह आता ऑनलाईन सवलत. दरम्यान रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार. राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना जारी. मतदान केंद्रावरती मतदान ठेवण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयामध्ये ठेवावं. बिहारमधील विजय हा मशीनचा आहे. बिहारमधील निकालावरती प्रहारचे नेते बच्चू कडूंची खोचक टीका. मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद. बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन. ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरती लढण्याची तयारी ठेवा. कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. पालिका निवडणुकीतील जागांसंदर्भात मित्रपक्षांसोबत चर्चा करा, मुश्रीफांचं विधान. जळगावात एकनाथ खडसेंचे विश्वासू पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. पवारांच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शिवसेनेमध्ये. आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पक्षात आल्या निवडणुकीत तिकीट मागू नका. मागणार असाल तर पक्षात येऊ नका. सोलापुरात भाजप नेते सुभाष देशमुखांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्षांनी त्यांना हे बोलण्याचे अधिकार दिले असतील तर चांगली गोष्ट आहे. देशमुखांच्या विधानावरती दिलीप मानेंची प्रतिक्रिया.
विजयसिंह पंडित यांच्याकडे गेवराई बीड नगरपालिका निवडणुकीची सूत्र, योगेश क्षीरसागर यांच्याकडून स्वतंत्र आघाडी करून लढण्याचं निश्चित, नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या 52 उमेदवारांची यादी जाहीर होणार. वर्धा जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकांमध्ये निवडणुका आतापर्यंत कुठेही युतीचा प्रस्ताव आला नाही. भाजपकडून 6ही ठिकाणी स्वबळाची तयारी, पंकज भोयर यांच्याकडून स्वबळाचा नारा. भुसावळ नगर परिषदेसाठी संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा अर्ज दाखल, मंत्री सावकारे यांच्या पत्नीकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल. प्रताप सरनाईकांच्या मीरा भाईंदर मतदारसंघात गणेश नाईकांचा जनता दरबार, शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत जनता दरबार तर नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांचं समाधान करण्यात येणार. कुर्डुवाडी नगर परिषदेवरील ठाकरेंच्या सेनेची सत्ता रोखण्यासाठी 2 पक्ष एकत्र, कुर्डुवाडीमध्ये शिंदेची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती, या युतीला रासपच्या महादेव जानकरांचा पाठिंबा. नाशिकच्या सटाणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ, माजी नगराध्यक्ष सुनील मोरेंच्या पत्नी योगिता मोरेंसह रुपाली कोठावदे रिंगणामध्ये भाजपकडून दोन्ही उमेदवार इच्छुक असून तिकिटासाठी मंत्र्यांकडे लॉबिंग. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 विरोधी आमदारांची भेट, राष्ट्रवादीचे नेते आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एमआयएम निवडणुकीच्या मैदानात उतरणार, पक्ष निरीक्षक शारेक नक्षबंदी यांची माहिती. नंदुरबारमध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी पक्षांकडून खबरदारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक, यामुळे आज आणि सोमवारी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज. टेंभुर्णीमध्ये हॉटेल मालकाकडून मॅनेजर मारहाण झाल्याचं प्रकरण, मी नग्नावस्थेत असल्यामुळे मला मारलं, मला कामाची गरज असल्यामुळे मी परत कामाला आलोय, माझी चूक असल्यामुळे माझी काही तक्रार नाही, मारहाण झालेल्या मॅनेजरची TV9 मराठीला प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये भावाच्या निधनाची बातमी कळताच बहिणीनेही प्राण सोडले. निवृत्त शिक्षक अंबादासराव राऊत यांचं अल्पशा आजारानं निधन. निधनाची बातमी कळताच बहीण प्रयागबाई जाधव यांचंही मानसिक धक्का बसल्यानं निधन. कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावरील इलेक्ट्रिक दुकानात चोरी, चोरट्यांनी रात्री 3 वाजता दुकान फोडून दुकानातील 2.5 लाखांचं साहित्य लंपास केलं. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, चोरट्यांचा शोध सुरू. गडचिरोलीमध्ये आणखी एक नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती, माओवादी कारवायांवरती नियंत्रणासाठी नवीन पोलीस स्टेशन सज्ज, तर चातगाव परिसरामध्ये नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन. आळंदीमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त वैष्णवांचा मेळा भरला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट, संजीवन समाधीला अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चाही करण्यात आली. अमरावतीत रुक्मिणीचा माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरात अंबा रुक्मिणी महोत्सवाचं आयोजन. राज्यातील सर्वात मोठ्या बोटिंग स्पर्धेनं महोत्सवाची सुरुवात. वर्धा नदी पात्रातील या नयनरम्य बोटिंग स्पर्धेची दृश्यही समोर. मंत्रिमंडळातील काही मंत्री मराठा समाजाच्या विरोधात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील लाभार्थ्यांना LOI न देणं हे षडयंत्र त्याच मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे होत आहे. नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर थेट आरोप. मुंबईमध्ये काँग्रेसकडून 1 दिवसीय शिबिराचं आयोजन. मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस वबळावर लढण्याच्या तयारीत. महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथलांचं वक्तव्य. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करा. समितीमधील अधिकारी सुद्धा प्रकरणात सहभागी, त्यामुळे संबंधित समिती रद्द कर, वडेट्टीवारांची मागणी. बिहार निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नका सांगितलं होतं. बिहारमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले. अजित पवारांची प्रतिक्रिया. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापलं. परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक आशयाचे बॅनर लावत भाजपनं ठाकरेंना डिवचलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप समोर युतीचा प्रस्ताव ठेवणार. भाजपनं प्रस्ताव मान्य केला नाही तर शिवसेना स्वबळावर लढणार. संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेना कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. यवतमाळमध्ये माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम. पवारांनी फक्त आश्वासनं दिल्याचा ठपका ठेवत दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती, सूत्रांची माहिती. नंदुरबार नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्यात आल्याची ही माहिती.
नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 13 पैकी 5 जागेवरती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती. नांदेडमध्ये भाजपला सोडून राष्ट्रवादीची शिंदेंच्या सेनेसोबत युती होण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांना मोठा दिलासा. रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार. ऑनलाईन संगणक प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाचा मोठा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी. महाविकास आघाडी कायम ठेवत वंचितची युती. काँग्रेसच्या कोट्यातून वंचितला काही जागा देण्यासही जाहीर. नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल. शहरामध्ये शक्तीप्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज केले दाखल. धाराशिवच्या परंडा नगर परिषदेसाठी 5व्या दिवशी 3 उमेदवारी अर्ज दाखल. जनशक्ती विकास आघाडीकडून 2 तर शिंदेच्या शिवसेनेकडून 1 उमेदवारी अर्ज दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर यांचा मृतदेह सापडला. हदियाबाद नारवाडी मार्गावरती नळकांडी पुलाजवळ मृतदेह सापडला. गणेश टेमकर गंगापूर तालुक्यातील भालगावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती.